व्हिडिओ बनवला होता, खूप छान छान कमेंट आल्या. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद एवढ्या छान कमेंट केल्याबद्दल. पण त्याच्यातल्या काही कमेंट अशा होत्या की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानता कुठं. आमची जी माझ्या आजोबाची जी पिढी होती त्यांनी शाळा कशी असते हेच बघितलेलं नव्हतं. माझे वडील तेवढे मराठी अक्षर ओळख झाली, शाळा सोडली. आमची पहिली पिढी अशी की आम्ही पोटापाण्यापुरतं शिक्षण घेतलं आणि आमची खऱ्या इतिहासाची ओळख झाली. माझ्या आईबाबांना त्यांना खरा इतिहास कोणत्याच थोर पुरुषाचा माहीत नाही, त्यामुळे त्यांना कोणत्याच थोर पुरुषाविषयी पूर्ण माहिती नाही. तर खरी जबाबदारी आपल्या खांद्यावर ही आता आपल्या पिढीवरती की एकमेकात न भांडता एकमेकासोबत मिसळून राहणं. कारण आपण आपल्यात भांडत राहिलो तर हे राजकारणी लोकांच्या ज्या आहे ना पिढ्यानपिढ्या बसून खाण्याची जी प्रॉपर्टी तयार होती ना ही आपल्या जीवावर होती. मग खरी पिढी आपली आता खऱ्या पिढीवरती जबाबदारी आपल्या थोर पुरुषांनी टाकलेली आहे. त्यामुळे आपल्याला शिक्षणासाठी त्यांनी एवढी ओढाताण केली, आपल्याला योग्य हक्क भेटा म्हणून एवढी ओढाताण केली. याच्यासाठी केली की समाजाने एक व्हायला पाहिजे आणि हक्कासाठी लढायला पाहिजे, यासाठी केली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपल्याला आता भांडत बसायचं नाही, एक व्हायचं आहे आणि आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य घडायचं आहे.